सत्ताधारी काय विरोधक काय आपण सगळेच आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की त्यांच्या मागे उभं राहण्याची आणि ते आपण उभं राहणार आहोत। आणि म्हणून या ठिकाणी भाई आपण भाषणाची सुरुवात महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे का, या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये धार्मिक उन्माद वाढलाय, महाराष्ट्राचा लौकिक असा आहे आरोप केला, जातीय तेढ निर्माण होते असा देखील आरोप केला। पण मी आपल्याला एकच सांगतो भाई, असा आरोप करण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये धार्मिक तेढ कोण वाढवतंय याचा देखील विचार केला पाहिजे, याची माहिती घेतली पाहिजे। या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा वारसा महाराष्ट्राला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर आपण कारभार करतोय। छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे आणि महाराज हे जगाचा आदर्श आहे। आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती फक्त देशात नाही, महाराष्ट्रात नाही, जगभरामध्ये साजरी होती आहे आणि म्हणून याचा सगळ्यांना आपल्याला अभिमान असला पाहिजे। मात्र आपले प्रदेशाध्यक्ष हिंदूंची कत्तल करणाऱ्या, गायींची कत्तल करणाऱ्या टिपू सुलतानच्या बरोबर महाराजांची तुलना करतो। अरे त्यांचे गोडवे गाताना आणि टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी बंटी भाऊ छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांची तुलना तुम्हाला मान्य आहे? मान्य नाही ना, बाईला पण मान्य नाही आहे आणि आपल्यालाही मान्य नाही। पण टिपू सुलतान अरे सभापती महोदय बंटी पाटील साहेब, आपल्याला एकच आहे की टिपू सुलतानचे गोडवे गाणे, त्याचं उदात्तीकरण करणे, छत्रपती शिवाजी महाराजांशी त्याची तुलना करणे हे पूर्णपणे दुर्दैवी आहे। याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। आणि मी हेही सांगतो औरंगजेबाचं देखील उदात्तीकरण, बॉम्बस्फोट मधले आरोपींचं उदात्तीकरण कोणी केलं? त्याच्या कबर कोणाची? तो अफजल खानाचं उदात्तीकरण। अरे बाबा, अफजल इतके वर्ष शशिकांतजींना माहित आहे अफजल खानाचं प्रतापगडावरचं सगळी माहिती आहे ना, इतके वर्ष रेफरन्स साठी घेतलं। तुम्हाला माहिती आहे, सांगितलं मी, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही साक्षीदार आहात आणि म्हणून जे हिम्मत करणे, हिम्मत की किंमत आहे ना, हिम्मत किया की नाही मग। आणि म्हणून तो पराक्रम केलाय ना प्रतापगडच्या पायथ्याला, ते दाखवण्यासाठी ती बंदी घातली ना, ते उलट कसं छत्रपतींनी तिथं त्या याचा कोथळा बाहेर काढला तो दाखवणं गरजेचं आहे। देसाई साहेब आज घोषणा करा, हा बस ते बंद केलंय, काय गरज आहे? ते पालकमंत्र्यांना सांगितलेलं आहे, ते होणार आहे। आम्ही जे बोलतो ते करतो। शशिकांतजी, इतके वर्ष कुणी हिम्मत केली सांगा बरं तुम्ही? इतके वर्ष हिम्मत कोणी केली अतिक्रमण काढायची? इतके वर्ष हिम्मत कुणी केली नाही, त्याला देखील वाघाचं काळीज लागतं आणि धाडस लागतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अभिमान आणि स्वाभिमान लागतो, तो आम्ही दाखवला। आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर हे मतांचं राजकारण कधी आम्ही केलं नाही, करणार नाही। आणि म्हणून
या ठिकाणी धार्मिक तेज निर्माण करण्याचा जो आहे मी सांगतो, आणि सभापती महोदय 34 परत आता मी बघा ऐकून घ्या, काही लोक बोलले त्यांना निवडणुकांचे निकाल अस्वस्थ करून गेले. आता तुम्ही तिथं मी नेहमी सांगतो, माझ्यावर टीका करण्यापेक्षा सरकारवर टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा, लोकांमध्ये जा, लोकांची कामं करा, बांधावर जा, शेतकऱ्यांना भेटा, त्यांची डोळ्यात अश्रू पुसा. अरे आम्ही गेलो, आम्ही पाठवलं साहित्य, आम्ही हे सगळं साहित्य पाठवलं, एक 2-2 महिन्याचं. बोले अरे याच्या अरे अरे त्याला